काय आणि जी आपण स्पर्धा भरवली नेमकी स्पर्धा कशाची आणि ही संकल्पना कशाची? राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद जयंती आणि 4 हुतात्मा दिन या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन, बसवसंगम शेतकरी गट, राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र यांच्या वतीनं सोलापुरात भारतात पहिल्यांदाच भाकरी बनवण्याची अभिनव स्पर्धा आपण घेतो आहे. ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वरांची यात्रा आली की सर्वांना वेध लागते 4 दिवस महायात्रेची, आणि त्या दरम्यान भाकरी इथं फेमस असते. त्या प्रसादामध्ये आम्ही विचार केला की एक अभिनव पद्धतीनं स्पर्धा घेऊन बेकारीपासून मुक्ती भाकरी ही एक संकल्पना आपण घेऊन ही उपक्रम घेतो. यामध्ये महिलांना आपण पीठ दिलेले आहेत, चूल किंवा शेगडी याची व्यवस्था केलेली आहे. 2 तासाचा अवधी दिलेले आहेत. या 2 तासामध्ये ती ताई भाकरीसाठी पीठ घेईल, पीठ मळेल आणि भाकरी थापेल आणि ती गरम करून जास्तीत जास्त गोल पातळ जी आमची भगिनी करेल तिला आपण 11,000 बक्षीस, 2 नंबर 7,000, 3 नंबर 5,000, 2,000, 1,000 आणि भाग्यवान 51 लोकांना आपण साडी वगैरे बक्षीस दिलो. या माध्यमातून आमचा दुसरा उद्देश आहे की सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध आहे मालदंडी, आशिया खंडामध्ये जी आहे मान्यता आहे. तर भविष्यामध्ये आपण गरम भाकरीचा उद्योग आपण उभा करावा, जेणेकरून 100 ठिकाणी गरम भाकरी लोकांना मिळावी. हा आमचा एक संकल्प आहे. या संकल्पनेतून आपण नियोजन केलो. मला वाटलं एक 100-150 महिला येतील, कोण भाकरी करतील का, आम्हाला लोकांनी टोमणे मारले. पण मला सांगायला अभिमान वाटतो या भगिनींचा. जवळपास 450 भगिनींनी भाग घेतलेले आहेत. एका स्लॉटला 60 भगिनी या ठिकाणी बसतात. एका दिवसात 3 स्लॉट आहेत. 180 भगिनी एका दिवशी करतील, दुसऱ्या दिवशी 180, कदाचित 3 दिवस ही स्पर्धा चालेल. आणि ही भाकरी आपण ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेमध्ये एवढंच नव्हे, आपल्या शेजारी कलबुर्गी येथे दिनांक 26 पासून ते 6 फेब्रुवारी दरम्यान 25 लाख लोकांची एक महासंस्कृती उत्सव आहे. त्या ठिकाणी भारताची ओळख म्हणून, सोलापूरची ओळख म्हणून आपण भाकरी तिथं प्रसाद म्हणून देतो मोफत. या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांनी सहकार्य केले. कोणी पीठ दिलेले आहेत, कोणी बक्षीस दिलेले आहेत, कोणी ज्वारी दिलेले आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता त्या घेणाऱ्यांची हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे इथं खूप मोठा प्रसाद दिलेले आहेत. हे जोश बघून मला असं वाटतं की प्रत्येक भगिनी आज जागरूक झालेले आहेत. भाकरीला सन्मान देण्यासाठीचा हा आमचा उद्देश आहे. मशीनवरच्या भाकरीपेक्षा हाताच्या भाकरीला चव असते, म्हणून आपण ही हाताची भाकरी केलेली आहेत. भविष्यात यातनं एक चांगला उद्योग महिलांचा निर्माण होईल, हा आमचा उद्देश आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.